राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामतीमध्ये होते आणि काल बारामतीमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी भाषण करत असताना एक वक्तव्य केलेलं होतं शरद पवारांच्या संदर्भात। त्या वक्तव्याच्या संदर्भात काल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देताना सांगितलं की शरद पवारांच्या मृत्यूची वाट जी आहे ते अजित पवार पाहत आहे, असा गंभीर जो आरोप आहे तो जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत आनंद परांजपे आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि माजी खासदार आहेत। सर, खरं तर हे वक्तव्यच जितेंद्र आव्हाडांचं फार गंभीर आहे की शरद पवार ज्यांनी अजित पवारांना मोठं केलं तेच अजित पवार जे आहेत ते शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत, असा जो अर्थ आहे या सगळ्या संभाषणाचा, त्या सगळ्या भाषणाचा, तो जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं खरं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय धचा मा करायचा, वाक्य रचना तोडून मोडून आपल्याला सोयीचं जे म्हणेल हे महाराष्ट्राला सांगायचं। आमची ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना निरोगी असं दीर्घायुष्य मिळो। कालच्या भाषणामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं संपूर्ण भाषण आपण ऐकलं तर त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, त्यावेळेला भावनिक आव्हान केलं जाईल, उमेदवाराकडनं केलं जाईल की मी शेवटची या निवडणुकीला उभी राहते, यावेळेला मला मतदान करा, पण काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान करा, अजितदादांच्या विचारांबरोबर असलेल्या माणसाला मतदान करा, अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादांनी केलं। पण नेहमी अर्थाचा अनर्थ करणे, खोटं बोल पण रेटून बोल ही जितेंद्र आव्हाडांची सवय आहे आणि असा अजिबात अजितदादांचा आम्ही जसं सुरुवातीलाच मी म्हटलं की साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे, पण चुकीचं बोल ही सवय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नेहमीचीच आहे। खरं तर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं वक्तव्य हे फार गंभीर आहे। या सगळ्या संदर्भात तुम्ही कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती जितेंद्र आव्हाडांवरती करणार आहात का? कारण की ज्या पद्धतीनेच भाषण संपूर्ण समोर येत आहे अजित पवारांचं, त्या भाषणाचा अर्थ लावण्यात येतोय। नाही, त्यांना फार महत्त्वही देऊ नका। म्हणजे ते पुढे जाऊन हेही म्हणाले की संपूर्ण देशामध्ये शरद पवार साहेबांचं नाव आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर अजितदादांना कोण ओळखतं? आम्हालाही आदर आहे, पवार साहेबांचं काम कृषी मंत्री म्हणून कोणीही नाकारू शकत नाही या देशामध्ये, पण माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या आयुष्याची 35 वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत। 288 विधानसभांपैकी असं एकही विधानसभा नसेल की जिथे जिथे अजित पवार साहेबांना कार्यकर्ता ओळखत नाही। अनेक आमदार अजितदादा पवारांनी निवडून आणले, पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची ओळख ही केवळ कळवा मुंब्राचे आमदार म्हणून आहे। जिल्ह्यातला एक आमदार देखील ते निवडून आणू शकत नाही, आजची वस्तुस्थिती आहे। आणि 2024ला कळव्या मुंब्र्याचे पण आमदार ते राहतील की नाही ही त्यावेळेची जनता योग्य तो निर्णय त्यावेळेला घेईल। खरं तर हेच जितेंद्र आव्हाड जे अजित पवारांवरती बोलतात तेच जितेंद्र आव्हाड आता भुजबळांवरती बोलतात। भुजबळांनी अंबडच्या सभेमध्ये जाण्याच्या पूर्वी राजीनामा जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेला होता आणि त्याची वाच्यता त्यांनी केली नव्हती। त्या संदर्भातला गौप्यस्फोट त्यांनी आत्ताच्या अलीकडच्याच भाषणामध्ये केलेला। त्यावेळेस हेच जितेंद्र आव्हाड म्हणाले की भुजबळांनी राजीनामा जो आहे तो राज्यपालांना द्यायची गरज होती, त्यांनी अशा प्रकारे स्टंट करण्याची गरज नव्हती असं ते म्हणतात। ज्या वेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाची केस रजिस्टर झाली होती, रिदा रशीद हिने ती केस रजिस्टर केली होती, त्यावेळेला अत्यंत उद्विग्न होऊन मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि अशा प्रकारचा राजीनामा पत्र त्यांनी टाईप केलं होतं, पण ते काय कधी नरहरी झिरवळ साहेबांकडे पोचलं नाही, जे त्यावेळेला उपसभापती होते विधानसभेचे। ते जयंत पाटील साहेब तत्कालीन प्रांताध्यक्ष यांच्यापर्यंतच पोचलं। त्यामुळे स्टंट करणं ही जितेंद्र आव्हाडांची, म्हणजे स्वतःसाठी कायदा वेगळा, दुसऱ्यासाठी वेगळा। त्यांचा राजीनामा पत्र आमदारकीचं साधं नरहरी झिरवळांपर्यंत पोचलं नसतं, ते पोचलं असतं तर मला अधिक आनंद झाला असता। खरं तर एक शेवटचा आणि गंभीर प्रश्न आहे सर, तुम्ही कल्याण डोंबिवली या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुद्धा राहिला आहात, परंतु आता ह्या संपूर्ण लोकसभेमध्ये तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आमदार गणपत गायकवाड यांनी संपूर्ण गोळीबार जो आहे तो शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती करण्यात आला होता आणि त्यांच्यानंतर संपूर्ण तणावाची परिस्थिती ठाणे आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली या संपूर्ण परिसरामध्ये होती। या संपूर्ण गोष्टीकडे कसं पाहता? कुठेतरी राजकीय जी वैमनस्य आहे ते दूषित होतंय अशा प्रकारचं वाटत नाही?
खरोखरच ठाणे जिल्ह्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण आहे आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की भाजपचे सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व ते महाराष्ट्राचं करत असताना सगळ्यांना त्यांना घेऊन बरोबर बसावं लागेल. समज गैरसमज जे काय पदाधिकाऱ्यांमध्ये ते मिटवावे लागतील आणि आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलं हे तर निषेधार्हच आहे. अजिबात त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. जरी वाद होता तरी तो पोलीस स्टेशनला मिटवला आला असता. त्यांनी जे कृत्य केलं याची करावी तेवढा निषेध कमी आहे, पण जे काही कार्यकर्त्यांमध्ये धुमसतंय हे मिटवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनाच इथे पुढाकार घ्यावा लागेल. अजूनही सगळं काही आलबेल नाही का महायुतीमध्ये ठाण्याच्या बाबतीत? कारण की तुम्ही म्हणतात की अजून देखील कोऑर्डिनेशन नाहीये भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेचं. मी जसं म्हटलं ना की मुख्यमंत्र्यांना पुढाकार तो घ्यावा लागेल. अलबेल असतं तर सातत्याने जी धुसफूस ठाण्यामध्ये देखील भाजप आणि शिवसेना ही होत असते. अनेक वेळेला इथले आमदार संजय केळकर हे शिवसेनेवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मीरा भाईंदरमध्येही तेच चालू असतं आणि म्हणून एकंदरीत ठाणे जिल्ह्याचा विचार करता लवकरात लवकर स्वतः मी विनंती करीन माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी पुढाकार घेऊन इथलं वातावरण निवळेल. इथला तणाव शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी असतील, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल. तुम्हाला सापत्निक वागणूक मिळते का या सगळ्या महायुतीमध्ये राष्ट्रवादीला? नाही, मला अशी सापत्निक वागणूक मिळत नाही. आम्ही आमच्या महायुतीचा धर्म पाळतो, पण एकंदरीत जी काही कुरघोडी शिवसेना भाजपमध्ये चालू आहे जास्त प्रमाणामध्ये, ह्याच्यासाठी त्यांना पुढाकार घेऊन हे वातावरण शांतमय कसं होईल. कारण लवकरच लोकसभेची आचारसंहिता डिक्लेअर होईल. आपल्याला आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना ताकद देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातनं 3 जागा या महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत. यासाठी हे वातावरण निवळणं, इथला तणाव कमी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर या सगळ्यांचा रोख अर्थातच सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत, गणपत गायकवाड आता त्यांनी गोळीबार केला, त्यांचा रोख देखील शिंदे आणि शिंदेच्या पुत्रांवरती आहे, श्रीकांत शिंदेवरती. श्रीकांत शिंदेवरती या अगोदर देखील त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील अनेक आमदारांनी आरोप केलेत. त्याच्यामध्ये खुद्द रवींद्र चव्हाण सुद्धा असतील आणि बाकीचे इतर आमदार देखील असतील. खरं तर कुठेतरी रोख शिंदेच्या पुत्रांवरती पुत्र अर्थात श्रीकांत शिंदेवरती केला जातोय. त्यांचं वागणूक जे आहे ते बरोबर नाहीये असं देखील काही आमदारांकडून सांगण्यात येतं. नाही, आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण हे नक्कीच प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून मी जसं सांगितलं, मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यापर्यंत स्वतः पुढाकार घेऊन हे वातावरण निवळण्यासाठी, इथला तणाव कमी होण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, तोपर्यंत हे आतमध्ये धुमसत राहील. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे. खरं तर ठाण्यातलं वातावरण जे आहे ते फार दूषित झालेलं आहे. महायुतीमधल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते विश्वासात घेतलं नाही जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या संदर्भाची बैठक घेण्यात यावी आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते एकदाच निकाली लागावे असं जे मत आहे ते आनंद परांजपे यांनी आपल्याशी बोलताना मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मेहुलसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.